गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। बदलापूरमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली। अनैतिक संबंधातून ही घटना घडली असून बायकोचे नाक तोंड दाबून तिला संपवण्यात आलं। या हत्याकांडामुळे बदलापूर हादरलं असून आरोपीने सुरुवातीला बायकोचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला होता, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्या झाल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नवरा आणि सासूला अटक केली। पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरात बायकोची नाक तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव नवऱ्याने रचला होता, पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने त्याचं बिंग फुटलं। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी नवरा आणि त्याच्या आईला बेड्या ठोकल्या। नवऱ्याचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तो बायकोवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता, पण त्याच्या बायकोने घटस्फोटाला नकार दिला। त्यामुळे आरोपीने तिचा काटा काढण्याचं ठरवलं। त्याने तिचे नाक तोंड दाबून तिची हत्या केली असल्याचं पोलीस तपासातून उघड झालं। प्राजक्ता मेहर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव होतं। प्राजक्ताचे 2010 मध्ये बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहर यांच्यासोबत लग्न झालं होतं। त्यांना 15 आणि 11 वर्षाची 2 मुलंही आहेत, पण गेल्या काही वर्षापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या पूजा मेहर नावाच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले। यातूनच योगेशने प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली। 14 मार्च 2026 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलवून हवे तितके पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केला। त्यानंतर 8 एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं। 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद ही केली। मात्र प्राजक्तांच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्याने मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि विसेरा सांभाळून ठेवण्यात आला। याचाच रिपोर्ट 23 जून रोजी आला। त्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून तिची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी योगेश मेहर आणि त्याची आई अरुणा मेहर यांना अटक केली। या प्रकरणात योगेशची प्रियसी पूजा मेहर तसेच ननंद हर्षदा कोंडिलकर, कुसुम बोराडे यांनाही आरोपी करण्याची प्राजक्ताच्या कुटुंबियांनी मागणी केली। त्यानुसार तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।